आमच्याकडे का नाही ग्रामीण भागामध्ये रोजच्या रोज नाश्त्याला करत नाही ती सुनबाई आता आल्या तर जरा त्यांना शनिवार रविवार निवांत वाटतंय म्हणजे डबे डुबे नसतात ना, मग जरा बाजाराचा दिवस बी असते मग म्हणतात जरा काहीतरी निराळं करीत जाऊ. सारखं ती पोहे उपीट बी खाऊन कटाळा येते, करून बी कटाळा येते. म्हणलं तुमच्या त्या पोह्याला आणि उपम्याला का नाही पाठवा जरा सुट्टीवर, तुम्हाला आज मी निराळं आणि झटपट होणार काहीतरी करून देते. त्या म्हणल्या आता आपण तर काय तयारी बी केली नाही, आता निराळं म्हणल्यावर त्यांना कळालं आणि त्यांच्या आवडीचं म्हणल्यावर बी कळालं बरं का. पण आपली तयारी काहीच नाही म्हणल्यानंतर म्हणलं काहीसुद्धा होत नाही, बिन तयारीचं करू आपण बरं का. तर मग चला आता तुम्हाला बी सांगते मी काय काय केलं आहे. म्हणलं आता सगळीकडे अशी थंडी पडली ना, काहीतरी असं गरमागरम झटपट होणारं पाहिजे म्हणून ना मी काय केलं माहिती आहे का, आता भाज्या तर माझ्याकडे नव्हत्या म्हणजे तयारी पण झाली नव्हती आणि इडली आमच्या सुनबाईंना आवडतात म्हणताना मग इडलीची पण तयारी नव्हती. पण अचानक ठरलं होतं ना, मग काय केलं 2 ते 2.5 वाट्या बारीक रवा घेतला बरं का. मोठा घ्या बारीक घ्या. नंतर त्याच्यामध्ये घातलं 1 वाटी दही आणि 1 वाटी घातलं पाणी. एकदा चांगलं मिक्स केलं. जर तुम्हाला लागलं तर तुम्ही पाणी परत घालू शकता, लय आपल्याला घट्ट हवं का असं करायचं नाही. मग पाणी घालत घालत आपण आपल्याला माहितीच आहे इडलीचं पीठ आपण कसं ठेवतो नेहमीच, तर मग पाणी घालत घालत ते मिक्स करायचं आणि मीठ बीठ लगेच घालायचं नाही. जरासं रवा आहे ना त्याला एक 5-10 मिनटं भिजू द्यायचं म्हणजे मुरू द्यायचं त्या दह्यामध्ये. आणि नंतर का नाही आपण तवर काय केलं माहिती आहे का, बिन भाज्याचं सांबाराची तयारी करायला लावली सुनबाईंना. आता उद्या रविवार आहे, उद्या भाज्या आणल्या जातात म्हणलं आणि आमचं अचानक ठरलं ही करायचं म्हणताना मग सांबाराला सगळ्या भाज्या नव्हत्या. आता भोपळा म्हणा शेवगा म्हणा टाकते ती, पण बिन भाज्याचं बी आम्ही नेहमीच करायचो बरं का. पहिलं गावाकडं चांगलं होतंय आणि चव बी चांगली येते, फोडण्या बिडण्या व्यवस्थित दिल्या त्याला. तर मग ही तवर आता इडलीचं पीठ हो का असं करून मिक्स करून ठेवलं. लय घट्ट करायचं नाही, घट्ट केलं ना तर रवा आहे का नाही तर ती मुरत नाही बरं का. म्हणजे तर पाणी कमी पडले की मग तो घट्ट होऊन बसतो. थोडंसं पाणी ढळतं घातलं की मग रवा फुगत फुगत ते घट्ट होते हो का. आणि तुम्ही जर मोठा रवा वापरला का नाही तर मग थोडं आणखीन सैल ठेवायचा. मोठा रवा जास्त पाणी शोषून घेत आहे. आता हे मी बारीक रवा वापरला होता. आणि आपलं जी आपण डाळ तांदूळ भिजू घालतो का नाही सेम टू सेम तशीच चव येते, काय बदल येत नाही. तशाच स्पॉन्जी पण होतात बरं का इडल्या. आणि मग हे पीठ झाकून ठेवलं. तर काय केलं 1 वाटी घेतली तुरीची डाळ. आता ही आपली घरची डाळ आहे बघा, तुम्हाला त्यात जरा डोळ दिसतील, ती घेतली धुवून. त्याच्यात घातला 1 कांदा 1 टमाटर असं चौकोनी आकारामध्ये कट केलेलं आणि 1 ते 1.5 वाटी घातलं पाणी आणि थोडीशी हळद आणि थोडंसं घालायचं आपल्याला हिंग. आणि पाणी पण जास्त घालायचं नाही, भाज्या आहेत म्हणजे ते कांदा टमाटर आहे ना सगळं तर त्याचं बी पाणी सुटते आणि मग त्या शिट्टीच्या बाहेर पाणी येते म्हणजे उतू गेल्यागत होते. कुकर बी घाण होते, गॅस बी घाण होते म्हणताना. आणि तवर लावला का ती कुकर. आणि आता आपल्याकडं ओलं खोबरं नव्हतं म्हणून काय केलं निराळी जरा चटणी केली. तर 2 ते 3 चमचे घेतलं बघा उडदाची डाळ. आता डाळी मी बिन धुता वापरल्यात पण चांगल्या खसाखसा अशा पांढऱ्या कपड्यांनी पुसून घेतल्यात. अगर रुमालाने पुसून घ्यायच्या, त्याच्यावर धूळ धूळ असती, अगर पीठ असते जरासं म्हणून. मग ती डाळ का नाही आपण खमंग भाजून घ्यायची. आणि उडदाची डाळ भाजली ना एकदम असा जास्त भारी वास येते उडदाच्या डाळीचा. आणि उडदाची डाळ भाजली आणि मग ती काढून घ्यायची आणि त्याच्यातच घालायची आपल्याला तेवढीच हरभऱ्याची डाळ. आता आपण दोन्ही बी डाळी एकत्र का घातल्या नाही तर कारण दोन्ही पण डाळींचा टायमिंग वेगळा वेगळा आहे भाजायचा. हरभऱ्याच्या डाळीचा जरासं जास्त वेळ लागतो आणि उडदाची मुगाची डाळ लवकर भाजतात. आपण मेथकूटमध्ये बघा उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र भाजली होती, पण हरभऱ्याची डाळ त्याच्यात टाकायची नाही, नाहीतर मग हरभऱ्याची डाळ भाजस तर उडदाची डाळ लगी करपती, कडक होती, कडवट वास येतो. आणि हे बघा बोलता बोलता किती सांगितलं. तर हरभऱ्याची डाळ आपण चांगली भाजून घेतली, गॅस बारीकच ठेवायचा बरं का. आणि अशी हलवत हलवत चांगली खमंग भाजून घ्यायची, जेणेकरून आता आपण मिक्सरला वाटणार आहे ना तर मस्त असं बारीक त्याची आधी पूड होईल. आधी कोरडं वाटायचं आणि मग लागेल असं पाणी घालायचं बरं का. लगे पाणी घालायचं नाही. त्यात हिरवीगार कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर घातलं आणि का नाही 1 चमचा घातलं बघा दही. आधी सगळ्या डाळी वाटून घेतल्या आणि त्याच्यात घातलं पाणी आणि परत एकदा ती सगळं मऊसूत बारीक वाटायचं. मऊसूत म्हणजे एकदम बारीक वाटायचं. आणि त्याच्यावर जिरी मोहरी, कढीपत्ता नव्हता, दारातल्या कढीपत्त्यावर जरासं का नाही पानं त्याची खराब झाली ती हिंग ह्याची फोडणी घालायची चांगली चुरचुरीत आणि आपली झटपट वेगळ्या पद्धतीची चटणी तयार झाली. तवर का नाही आपलं ही जी रवा होता का नाही आपण भिजवलेला हो का बारीक रवा होता तरी पण घट झालाय का नाही. मग थोडंसं पाणी घालायचं बरं का आता इथं. आणि काय घालायचं आपल्याला थोडंसं तेल
चवीनुसार मीठ. आता आपण सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं. आणि एक इनो असतं का नाही, इनोचं पॅकेट घालायचं. तर तुम्हाला इनो नको असेल तर तुम्ही बेकिंग सोडा घातला तरी बी चालतोय. आता आपण इन्स्टंट करतोय ना, आपण फर्मेंट केलेलं नाही आहे पीठ आंबवलं की मग काही घालायची गरज नाही. तर त्याचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लई बारा टाकलेला आहे बघा. तुम्हाला पाहिजे असला तर आपण लवकरच परत एकदा करू. आपण थंडीमध्ये पीठ कसं आंबवायचं, म्हणजे थंडी बी असू द्या आपलं पीठ चांगलंच आंबतं. पण आपण अचानक ठरवल्या होत्या ना इडल्या करायच्या. आणि तेलाने पण मऊसूत होतात म्हणून तेल घातलं बरं का. कच्चंच तेल म्हणजे बिनगरम करता तेल घातलं. ते चांगलं मिक्स केलं आणि एक इनोचं सॅशे घातलं. आता इनो घातलं का नाही की त्याच्यावरती आपल्याला जरासं पाणी घालायचं, म्हणजे ती जी इनो आहे ती चांगलं फर्मेंट होते. आता पाण्याचा आणि त्याचा एकत्र झालं की ती फर्मेंट होते म्हणताना मग इनो घालायचं. आणि इनोमुळं, आणि इनो जी आहे ना तर ती लेमन फ्लेवरचं घ्यायचं. दुसरा जी ऑरेंज वगैरे फ्लेवर असतात ना ती घ्यायची नाहीत, नाहीतर मग त्या इडल्याला सगळा वास येते. आपल्या कुकिंगमध्ये वापरताना हे असं प्लेनच इनो वापरायचं, त्याने दुसरे कुठले फ्लेवरचे वास येत नाहीत. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत बरं का एक महत्त्वाची टिप आहे इथं, की आपण जेव्हा इनो घालू तेव्हा आपलं इडलीचं भांडं जे आहे ना ते गॅसवर पाणी घालून ठेवलेलं पाहिजे बरं का. म्हणजे जसं आपण इडलीच्या प्लेटाला ती मिश्रण घालू आणि लगी त्या भांड्यामध्ये ठेवू की पाणी गरम झालेलं पाहिजे आणि ती उकळलेलं, म्हणजे उकळायला पाहिजे लगेच. म्हणजे इडल्या लगे फुगतात. इनोचा आणि गरम गोष्टींचा संपर्क आला की ती गोष्टीला जाळी चांगली पडते बरं का. ही ढोकळ्यासाठी पण महत्त्वाची टिप आहे, इडलीसाठी पण आहे. नाहीतर तुम्ही इथं प्लेटात मिश्रण घालताल आणि मग पाणी गरम करायला ठेवताल आणि मग त्याच्यात प्लेटा ठेवताल तर त्याच्यामध्ये मग 2-4 मिनटं निघून जातील ना. तसं नाही करायचं. इनो घालायच्या वेळेसच इडलीचं भांडं आपल्याला गॅसवर ठेवलेलं पाहिजे पाणी घालून. प्लेटांना सगळ्या तेल लावून घ्यायचं थोडं आणि असं हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं. जरा जागा सोडायच्या. आता माझं ही जी इडली पात्र आहे का नाही लई जुनं आहे, माझ्या मोठ्या पुरीच्या जन्माच्या टायमीचं आहे बरं का. म्हणजे आता जवळजवळ त्याला लई वर्ष झाली. आता सगळी भांडी मी हँडलूमची काढले ती, पण आता इडली पात्र म्हणा, तवा म्हणा, तवे बी आहे ती दुसरे, पण ही काय आहे बरं का जुनं. आता काढायचं आहे लवकरच. मग परत कमेंट येतात ॲल्युमिनियमचं वापरू नका म्हणताना मग आधीच सांगते. आता दुसरं माझ्याकडे इडलीचं स्टीलचं नाही घेणारच आहे मी लवकर. आणि थोडी जागा सोडून आपल्याला त्या सगळ्या इडल्या लावून घ्यायच्या. हो का. तवर मी ही भांडं गरम करायला ठेवलं होतं आणि लगेच पटापट प्लेटा गॅसवर त्या भांड्यामध्ये ठेवल्या आणि गॅस फुल करून वाफवायला ठेवलं. आता तुम्हाला दाखवते मी. सांबराला का नाही कुठल्याच आपण भाज्या घातल्या नाहीत ना, काय करायचं, चॉपर असतंय ना त्याच्यामध्ये घालायचा एक कांदा, त्याच्यातच घालायचा आपल्याला आलं आणि त्याच्यातच घालायचा लसूण जेवढा लागणार आहे तेवढा. आता आलं लसूणाची कुटलेली जी पेस्ट असती का नाही तर त्याची चव वेगळी येते आणि असं जी आपण बारीक करतो ना तर त्याची चव वेगळी आहे. तर तुमच्याकडं जर हे नसेल तर तुम्ही आपलं चाकूनी जरी बारीक तुकडे केले ना सगळ्याचे तरी बी चालते, काही हरकत नाही. का आपली डाळ कसली मऊसूत शिजली आहे आणि हळद घातल्यामुळं रंग चांगला आला आहे, कारण घरची डाळ आहे आणि त्याला आपण घरी केलेली तुम्हाला पद्धत पाहिजे असेल ना तर करणार आहे बरं का. ह्याची शेअर डाळ लवकर कशी शिजती, कशी डाळ केली पाहिजे, परत कसं भिजवते तुरी हे आपण बघणारच आहेत आता ह्या वर्षी उन्हाळा चालू व्हायच्या टायमाला. आणि गरम पाणी घालून चांगली हाटून घेतली. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि घातली मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात घालायचा हिंग आणि नंतर ती जी आपण सगळं बारीक केलं का नाही ती कांदा आलं लसूण आणि त्याच्यासोबतच कढीपत्ता. आता बारीक आहे आमच्या दारातला, जरासं खराब झालं झाड, त्याच्यावर फवारणी केली आहे, मग दुसऱ्या झाडाचा आणला. चांगलं परतून घ्यायचं. कढीपत्ता महत्त्वाचा आहे बरं का आपल्या सांबराला. चवीनुसार घातलं मीठ, बेडगी मिरची पावडर घातली रंगासाठी आणि 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ, त्याच्यामध्ये गूळ आहे बरं का ती घालून घेतला, भिजू घातलं होतं. चटणी बी आहे माझ्याकडं ती घातली तरी बी चालते, पण मी चिंच भिजू घालून त्यात गूळ घातला होता म्हणजे कलर चांगलं येते आणि तेल चांगलं सुटते. सगळं चांगलं परतून घेतलं की त्याच्यात पाणी डाळ जे आपण घुटलं होतं का नाही ती घालून घेतलं. त्यात घातलं सांबर मसाला, महत्त्वाचा आहे. आणि सांबर मसाला घातला की आळायला चालू होतं बरं का. सांबर जसं सांबार उखळलं ना तसं ते आळायला चालू होतं आणि म्हणजे गरम केल्याशिवाय तर आपल्याला दिवस वाटत नाही बरं का. आणि त्यामुळे ते जास्त उखळलं जातं आणि चव बी चांगली येते. सांबार मसाल्यामध्ये थोडं डाळी पण वापरले असतं त्यामुळे आळत आहे. बघा आपल्या टमाटम फुगलेल्या इडल्या कशा तयार झाल्या, किती चांगली जाळी पडली आहे तुम्ही बघताल आणि एकदम गरमागरम आहेत, वाफा निघायला लागल्यात. आपण नेहमीच बरं का डाळ तांदळाच्या करतो, पण अशा का नाही झटपट होणाऱ्या इडल्या
जरा एकदा करून बघा आणि एकदम भारी अनुभव येतोय. ह्या पद्धतीनं मेजरमेंट घेतलं ना, डोळे झाकून जरी तुम्ही इडल्या केल्या तरी तुमच्या चुकणारच नाहीत. पांढऱ्या शिपट होत्यात, जरासुद्धा त्याचा रंग बदलत नाही जरी इनो घातलेला असते बरं का तरी. आणि किती पण वेळ मऊसूत राहतात बरं का. ह्या इडल्या अशा सगळ्या काढून घेतल्या. तोपर्यंत आपलं सांबार पण उकळत होतं आणि सांबार उकळल्यानंतर शेवटी काय करायचं, शेवटी घालायची हिरवीगार कोथिंबीर. कारण सगळीकडे हिरवं गार अशा भाज्या आलेल्या आहेत आणि कोथिंबीरीशिवाय तर कुठल्या पण भाजीची शेवट होतच नाही का नाही. कोथिंबीर भरपूर घालून घेतली आणि मस्त चांगलं मिक्स करून घेतलं. झालं आपलं इडली सांबार चटणी तयार. आणि एकदम झटपट होणारा पोटभरीचा पौष्टिक मेनू आहे बरं का. एकदा केलं की दिवसभर बघावंच लागत नाही, कारण पोटभरीचं होतंय आणि नंतर पौष्टिक पण होतंय. त्यामुळे एकदम हेल्दी असा हा मेनू आहे बरं का. नक्की करून बघा. आणि ही चटणी तुम्ही नेहमी चटण्या ओल्या खोबऱ्याच्या डाळव्याच्या करत असताल, पण ह्या पद्धतीची डाळी भाजून चटणी नक्की करून बघा. ह्याच्यातलाच एक लाल चटणीचा पण प्रकार आहे जी उत्तप्प्यासोबत केली जाते बरं का. ती पण मी नेहमीच करते. लवकरच ती पण चटणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. टमाटम फुगलेल्या आपल्या इडल्या आणि मस्त रंग आलेलं सांबर आणि वेगळ्या पद्धतीची चटणी. हा मेनू आपला शनिवारचा आहे बरं का. तर कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आमच्या सुनबाईला तर एकदम भारी वाटलं, भरपूर आवडलेले आहेत. आणि तुम्ही पण करून बघा. केल्यानंतर कमेंट करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण पटापट करा. चला आता आम्ही पटकन गरम गरम नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला पण परत भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा आणि माझ्या सुनबाईंचा सगळ्यांना नमस्कार.